प्रशांत प्रकाश गायकवाड़ इन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि जब वो युवा कांग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राउत से मिलने गए तो उनके बताए गए कुछ गुंडों से प्रशांत गायकवाड़ को जान से मारने की धमकी दी गई और जाति पर गाली गलौज की गई। माझं नाव प्रशांत गायकवाड़, मी यूथ काँग्रेस कमिटीचा सचिव आहे। खरं तर विधान भवनामध्ये जो घेराव झाला महाराष्ट्र यूथ काँग्रेस कमिटीच्या वतीनं तो कुणाल राऊत यांनी घेतला होता। त्याच्यासाठी काही वेंडर्स नेमले होते, काही लेबर सप्लायर होते, काही जेवण बनवणारे होते, असे इतर अनेक वेंडर्स होते। त्या वेंडर्सचं पेमेंट बाकी होतं, याची तक्रार मी सीपींना केली। त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की मी हे जे लेबर्स आहेत हे मोर्चा घेऊन टिळक भवन या ठिकाणी येणार होते, याची माहिती देण्याकरिता कुणाल राऊत यांच्याकडे मी आलो होतो। तर कुणाल राऊत मला 2 दिवस भेटलेच नाही। तिसऱ्या दिवशी मला त्यांचे वडील भेटले, पण त्यांच्याकडनं कुठलाही रिस्पॉन्स आला नाही। त्यांनी सांगितलं तू कुणालशीच बोलून घे। मग कुणाल राऊत यांना मी भेटायला गेलो तर ते घरी भेटले नाही। तर त्यांनी उलट मला मारायला गुंड पाठवले। तर त्या गुंडांनी मला त्याचे व्हिडिओज दाखवले की मी मोक्काचा आरोपी असून पण इथं उपस्थित आहे, म्हणजे तू विचार कर माझी इथं काय वट आहे। आणि अशा पोलिसांच्या धमक्या देतो, तुझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करीन, मला रिव्हॉल्वरचा धाक दाखवला। आणि मी जेव्हा त्याला सांगितलं की बाबा आम्ही दोघं एकाच समाजाचे आहोत, आम्ही समाज मिळून एकत्र काम करतो, तर त्यांनी मला निव्वळ जातीवाचक देखील शिव्या दिल्या। हेच सगळे तक्रार घेऊन मी आज सीपींना भेटलो। त्यांनी या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करतील असे देखील आदेश दिले। हे माझ्या हातावर जवळपास 4.5 लाख रुपये, पण बाकी इतर पण कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी स्टेज बनवलं, कुणी बॅनर लावले, असे जवळपास 8-10 लाखाचा तो जवळजवळ पेंडिंग त्यांचं पेमेंट। मी सर्व दिल्लीचे वरिष्ठ नेत्यांना याच्याबाबत तक्रार केलेली आहे। मी ही FIR दाखल करावी म्हणून मी या ठिकाणी आज सीपींना भेटलो। आणि जो पोलीस अधिकारी म्हणून माझ्याशी बोलला, आता मला त्याची शाश्वती नाही की तो जो नंबर आहे, जे तक्रारीमध्ये तो नंबर पण मेन्शन केला आहे की तो नंबर पोलीस अधिकाऱ्याचा होता की तो नंबर एखाद्या दुसऱ्या कुणीने पोलीस अधिकारी म्हणून मला धमकावण्याचा प्रयत्न केला। आता याची शहानिशा याचा तपास पोलीस अधिकारी करतील।